नमस्कार, लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्या भेटीवर फडणवीसांकडून प्रतिक्रिया। कोण कोणाला भेटतं यावर राजकारण करणं योग्य नाही, फडणवीसांचं विधान। धनंजय मुंडे यांना भेटल्याची बातमी फोडणारा नेता बीडचा भाजप आमदार सुरेश धस यांची माहिती। धस लवकरच फडणवीसांना भेटून बीडच्या त्या नेत्याची तक्रार करणार। राजीनामा द्यायचा की नाही धनंजय मुंडेंनी ठरवावं, अजित पवारांचं विधान। सिंचन घोटाळ्याच्या आरोपावेळी मी राजीनामा दिलेला, दादांचं सूचक विधान। धनंजय मुंडे राजीनामा देणार का, या चर्चांना उधाण। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी घेतली अजित पवारांची भेट। जुन्नर बाजार समितीत अजित पवार आणि संदीप क्षीरसागर यांच्यात चर्चा। बीडच्या प्राणी प्रश्नासाठी भेट घेतल्याचा दावा। पक्षाने संधी दिली नसल्याच्या वक्तव्यावरून शिवसेना नेते भास्कर जाधवांची सर्व मात्र पक्षाने पूर्ण क्षमतेनं काम करण्याची संधी दिली नसल्याच्या दाव्यावर अजूनही जाधव ठाम। लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची संख्या आणखी कमी होण्याची शक्यता। आयकर विभागाच्या मदतीने 2.5 लाखांहून अधिक उत्पन्न असलेल्या कुटुंबातील महिलांना वगळणार। आधी बहिणींना शब्द दिला, आता फिरवताय सारख्या बहिणींच्या निकषावरून सुप्रिया सुळे यांची सरकारवर टीका। तर कुठलीही योजना बंद होणार नाही, अजितदादांचं बावनकुळे यांचं आश्वासन। कोळसा तंदूर भट्टी वापरणाऱ्या रेस्टॉरंट आणि ढाब्यांना मुंबई महापालिकेचे नोटीस। जळाऊ लाकूड वापरणाऱ्या बेकऱ्यांना तंबी, इलेक्ट्रिक किंवा PNG LPG वापरण्याच्या सूचना। 8 जुलैपासून होणार कारवाई। छत्रपती शंभूराजांवरील सिनेमाची बॉक्स ऑफिसवर घोडदौड। पहिल्या 2 दिवसात देशात 72 कोटींचा गल्ला, तर देशाबाहेर कमावले 10 कोटी रुपये। भारताच्या वॉटरटन आउटवरचा $21 दशलक्ष खर्च बंद। इलॉन मस्क यांची घोषणा। अमेरिकेकडून भारताच्या निवडणुकीवर कोट्यावधींचा खर्च। इलॉन मस्क यांच्या माहिती। भारतात खळबळ, अमेरिका 182 कोटींवरचा खर्च कुणावर करत होती, भाजपचा सवाल। अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा।